आज आपण भरपूर भाज्या घालून मस्त हेल्दी थालीपीठ करणार आहोत। हाय, मी स्मिता। मस्ती भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसिपी करणार आहोत। तर थालीपीठ करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 3 डार्क रंगाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। यामध्ये 1 ते 1.5 इंच आलं घालते, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घालते आणि मिक्सरमधून हे आपण फिरवून घेऊया। तर मिक्सरमधून मी असं थोडंसं जाडसर फिरवून घेतलेलं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेते। यामध्येच मी 1 वाटीभर बारीक चिरलेला पालक घालते, 1 वाटीभर बारीक चिरलेला कांदा घालते, 1 वाटीभर शिजवलेले मूग घालते। मुगाच्या ऐवजी तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकता, मटकी घालू शकता। यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचाभर ओवा थोडा हातामध्ये क्रश करून घालते। 2 चमचे भाजलेले तीळ घालते। तीळ घातल्यामुळे थालीपीठ मस्त खमंग होतं। 1 चमचाभर तेल घातलं आहे, यामुळे थालीपीठ मस्त मऊ होतं। सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेते। सगळ्या गोष्टी छान मिक्स करून झाल्या की यामध्ये मी आता माझ्या घरी जे भाकरीचं पीठ आहे ते घालते। यामध्ये मी 1 किलो ज्वारी, अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो सोयाबीन दळून आणलेलं आहे। 2 वाट्या भाकरीचं पीठ घेतलं आहे आणि यामध्ये मी आता 3 चमचे बेसन घालते। आता मी माझ्याकडे जी पीठं होती ती घेतली आहेत, त्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जर भाजणीचं पीठ असेल तर ते घेऊ शकता किंवा तुमच्या घरात जी पीठं आहेत ती घेतली तरी चालू शकतं। शिजवलेले मूग आहे, कांदा आहे, पालक आहे, त्यामुळे हे बरंच ओलसर झालेलं आहे, त्यामुळे अगदी लागलं तरच मी वरून पाणी घालीन। तर साधारण इतपत सैलसर हे थालीपीठाचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे, मला वरून पाणी घालावं लागलं नाही। मी साधारण मध्यम आकाराचं थालीपीठ करते, त्यामुळे साधारण इतका गोळा मी काढून घेतलेला आहे। आता आपण थालीपीठ करायला घेऊया। एक स्वच्छ कापड थोडंसं ओलसर करून घेतलं आहे, त्यावर थोडे तीळ घालून घेते। दोन्ही बाजूने तीळ लावलं की थालीपीठ मस्त खमंग होतं। आता थोडा पाण्याचा हात घेऊन थालीपीठ आपण पसरवून घेऊया। थोडा पाण्याचा हात घेऊन थालीपीठ असं थापलं ना की थालीपीठ बोटांना अजिबात चिकटत नाही आणि थालीपीठ अगदी व्यवस्थित पसरलं जातं, अगदी झटपट थालीपीठ होतं। तर जितकं पातळ तुम्हाला हवं आहे तितकं थालीपीठ थापून घ्यायचं। तर साधारण इतकं मोठं आणि इतकं पातळ मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। हे जे आपल्या बोटांचे असे मार्क येतात ना, त्यावर असं थोडं शेवटी बोट फिरवून घेतलं की बोटांचे मार्कही जातात आणि त्यामुळे थालीपीठ अगदी व्यवस्थित भाजलं जातं। आता वरूनही मी थोडेसे तीळ घालून घेते, यामुळे थालीपीठ दिसायलाही छान दिसतं आणि मस्त खमंग होतं। आता सगळ्यात शेवटी याला 5-6 छिद्र करून घेऊया, म्हणजे आपण थालीपीठ जेव्हा भाजतो तेव्हा तेल टाकलं की थालीपीठ सगळ्या बाजूने अगदी सारखं भाजलं जातं। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। थालीपीठ भाजण्यासाठी गॅसवर मी एक बिडाचा तवा ठेवलेला आहे। तवा व्यवस्थित तापला की त्यावर 1 चमचाभर तेल घातलेलं आहे। आता हे जे कापडावरचं थालीपीठ आहे ते अलगद तव्यावर टाकून घेते आणि हे जे मध्ये मध्ये आपण छिद्र केलेले आहेत तिकडे थोडं तेल घालते। कडेनेही थोडंसं तेल घालून घेते, म्हणजे थालीपीठ सगळ्या बाजूने अगदी मस्त खरपूस भाजलं जातं। आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून थालीपीठ एका बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। तर साधारण 2-3 मिनिट झालेले आहेत। आपण चेक करूया, थालीपीठ अगदी मस्त व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। दुसऱ्याही बाजूने थालीपीठ असंच छान भाजून घेऊया। आता मात्र गॅसची फ्लेम मोठी केली तरी चालू शकतं। तर दुसऱ्याही बाजूने थालीपीठ अगदी मस्त भाजलं गेलेलं आहे। थालीपीठ काढून घेते आणि बाकीची थालीपीठ करून घेते। तर तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी मस्त झालेलं आहे। लोणच्याबरोबर, दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर थालीपीठ खूपच छान लागतं। भरपूर पीठं यामध्ये वापरलेले आहेत, भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, एकदम हेल्दी थालीपीठ आहे, नक्की करून बघा। मला आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह। धन्यवाद।